आपली डेली न्यूज। गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे। जीवनात आई वडिलांची जागा कोणीही भरू शकत नाही, कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचं श्रेय त्यांना असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई वडील असतात। शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं, कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते। आई वडिलांनंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालकही म्हटलं जातं। आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो। चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते। या नात्याचं महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। हाच आदर्श घेऊन मंचर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या आणि एक उत्तम व्यावसायिक शिल्पा भाभी बनबेरू, डॉक्टर मनाली बानखिले, अरुणा लोंढे, रुपाली खंडागळे, मोहिनी टोकीशा, वंदना विद्या थोरात, साक्षी शिंदे या महिलांनी एकत्र येत आज महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचर या ठिकाणी शिक्षकांना सन्मान करून त्यांना भेटवस्तू देत शिक्षक दिन साजरा केला। या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषजी बानखिले, राहुल कोंडे, मुख्याध्यापक संजय दवंडे आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते। आभार इंदोरे सर यांनी मानले। एक दोन मध्ये बोलत थांबा, काही पुढे थांबा, काही मागे थांबा। मैडम, शर्मा मैडम, दुसऱ्या लोंढे मैडम, सौतातळे मैडम, आपल्या अबॅकस घेत असल्या कोकणे मैडम, त्याचप्रमाणे ज्येष्ठ शिक्षिका बेळगे मैडम, ज्येष्ठ शिक्षिका एरंडे मैडम, खांडे मैडम, या सर्वांचं आपल्या शाळेच्या वतीने आज शिक्षक दिन असल्यामुळे मनपूर्वक आपलं सहर्ष स्वागत करतो। आणि एक विद्यार्थी करत आहे आपल्या आजच्या दिनात, आणि हे दान अन्नदानापेक्षाही पवित्र दान आहे। आणि मग असं असताना आपण ज्यावेळेस हे काम करत असतो त्या कामाचं खूप जर समजा त्या ठिकाणी तयार झाला तर निश्चितच तो कार्यक्रम किंवा तो ग्रुप फार मोठा होईल आणि भविष्यामध्ये आपण चांगले कार्यक्रम त्या माध्यमातून करता येईल। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, आपण सर्वजण आलात, सर्व महिलांचं, सर्व शिक्षकांचं खूप शुभेच्छा, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक छान पॉलिटिशियन आणि एक छान शिक्षक कुठल्याही फील्डमध्ये असो ते घडवणारे असतात, ते आपले शिक्षकच असतात। मी माझ्या शिक्षकांचा कायमच ऋणी राहील की आज जे काही संस्कार आपल्याला दिले, आज तुमच्यातलाच एखादा मूल इथे स्टेजवर येऊन बोलायचं कॉन्फिडन्स येईल, त्याच्यात बोलण्याची जी ताकद असते, हे सगळं आपल्याला शाळेतूनच शिकतो। आपण नेहमी डिबेट्स म्हणजे हे ठेवतो, वक्तृत्व स्पर्धा आणि शाळेतूनच सांगतात, तिथूनच आपण थोडं कळून घडत असतो। शाळेत आपल्याला टीचर ओरडतात, मारतात, पण हे सगळं मोठं झाल्यावर आठवतं की हो सरांनी का मला ओरडलं असेल,
हे तेव्हा कळतं आपल्याला की जेव्हा ओरडलो तर जे काही मी आज घडलोय ते त्याच्यामुळेच आहे. मला बोलण्याची शिस्त, वागण्याची शिस्त ही आई वडिलांनंतर मगाशी सरांनी सांगितलं हे दुसरे आई वडील आपले शिक्षक असतात. ते आपल्याला दिवसभरात आपण जास्ती वेळ शाळेतच असतो, ते सगळं शिकवायचं काम, चांगले वळण लावायचं काम, व्यवस्थित खाण्याचं काम हे आपल्याला शाळेतूनच मिळतं. त्यामुळे कायम आपण आपल्या टीचर्स ऋणी राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्या टीचर्सला टीचर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मुलांनी पण छान घडावं, छान व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय. मुलांना पण खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ, मंचर, पुणे. पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.